त्यामुळे आजचा जो अभंग निरूपणासाठी घेतलेला आहे तो जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. बघा, प्रत्येक अभंगाच्या शेवटची जी मुद्रा असते, शेवटचं जे चरण असते, तर त्याच्यामध्ये काय म्हणतात? नामा म्हणे तुका म्हणे जनी म्हणे एका जनार्दनी. मग आजचा अभंग आहे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. म्हणजे शेवटच्या चरणामध्ये नाममुद्रा अशी आहे की हा अभंग तुकाराम महाराजांचा. आणि एखाद्या संतांचं चरित्र सांगायचं, संतांचं महात्म्य सांगायचं म्हटलं तर अभंग संतपर प्रकरणातलाच घ्यावा लागतो. म्हणून प्रस्तुतचा जो अभंग आहे तो संतपर प्रकरणातला आहे. कारण का? स्वामी स्वरूपानंदांची जयंती आहे. खरं तर तारखेनी 15/12/1903 सालचा जन्म स्वामी स्वरूपानंदांचा, म्हणजे परवा दिवशी आहे योगायोगाने. आणि तिथी जी आहे ती मार्गशीर्ष द्वादशी आहे, होऊन गेलेली आहे. तर या जयंतीच्या निमित्ताने आपण अभंग घेतला. तुकाराम महाराजांचे सारेच अभंग जे आहेत ते आपल्या सामान्य माणसाला ते आपलेसे वाटतात, नव्हे तर त्यांनी ते आपल्यासाठीच लिहिलेले. कारण बुडते हे जन न देखवे डोळा. आणि अभंगच का घ्यायचे तर ते त्रिकाला बाधित आहेत. ते जे प्रमाण आहे, त्याची सत्यता आहे, ती पूर्वी पण होती, 400 वर्षापूर्वी पण होती, आज पण आहे आणि पुढे पण राहणार आहे. नाहीतर आजकाल कविता करणारे का कमी आहेत का? भरपूर आहेत, पण त्यांच्या कविता कोण घेत नाही. कारण संप्रदायाचा हा म्हणजे नियम आहे, अलिखित नियम आहे की माऊलींपासून निळोबा रायांपर्यंतचे जे अभंग आहेत ते कीर्तनासाठी घ्यायचे, हा नियम आहे. मग आजचा जो अभंग आहे हा तुकाराम महाराजांचा आहे. अहो, महाराजांचे अभंग का निर्माण केले त्यांनी? त्यामागे खूप मोठी ऐतिहासिक कथा आहे. ती अशी आहे की नामदेव महाराज त्यांनी काय केलं होतं? शतकोटी अभंगांची निर्मिती करी असा संकल्प केला होता. पण त्यांचा तो संकल्प पूर्ण झाला नाही. वयोपरत्वे त्यांना त्यांचा देह ठेवावा लागला. मात्र नामदेव महाराज हे भक्त शिरोमणी होते, लढीवाळ भक्त होते. आपल्याला ज्ञात आहे की पांडुरंगाचे खूप जवळचे भक्त होते. आणि मग आपल्या भक्ताचा संकल्प आपणच पूर्ण करायला पाहिजे या हेतूने त्यांनी तुकाराम महाराजांची निर्मिती केली. पण तुकाराम महाराजांनी पण काय वचन घेतलं की मी जाईन. कारण 4 युगामध्ये तुकाराम महाराजांचा जन्म झालेला आहे. अंगद आहे, प्रल्हाद आहे. तुकाराम महाराजांनी वचन घेतलं की मी जाईन बाबा, तुझं काम पूर्ण करीन, पण मी चौघांच्या खांद्यावरून मात्र येणार नाही. म्हणून तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष भगवंत न्यायला आले. आपल्याला ही कथा सगळ्यांना माहिती आहे. पण अभंगामध्ये प्रमाण आहे, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सगळे येऊन या पांडुरंग. सांगितले काम करावे कवित्व वाहू घेते बोल बोलूने. भगवंताने काय सांगितलं? नामदेव महाराजांसहित भगवंत स्वप्नात आले, दृष्टांत दिला की तुला फक्त कशासाठी तुझी निर्मिती आहे तर तू फक्त अभंग लिहायचे. म्हणून तुकाराम महाराजांनी 4300 अभंग लिहिले. आणि त्या अभंगांमधला आजचा अभंग आहे. आपण जर तुकाराम महाराजांच्या देऊला गेलो तर तिथे गाथा मंदिर आहे आणि तिथे पूर्ण 4300 अभंग लिहिलेले आहेत. आणि मला वाटत नाही की आपण मराठी माणूस की त्याला एकही तुकाराम महाराजांचा अभंग माहीत नसेल, असा एकही माणूस नसेल. कारण हा चालू हे जे जगाचं इन्फेक्शन आहे, आपल्याला बिघडलेला माथा आहे, तो जागेवर येण्यासाठी ही तुकोबांची गाथा, नामदेवांची गाथा, समर्थ रामदासांची गाथा हीच आपल्याला उपयोगी येणार. कारण सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तुम्ही काही करा, अगदी गगनामध्ये कितीही भराऱ्या मारा, पण तुमचं भगवंताच्या तिथे कुठंतरी हृदयामध्ये अधिष्ठान पाहिजे. काल एका ठिकाणी माझं प्रवचन होतं, तर तिथे मला अभंग दिला होता की देवाची ये द्वारी, हरिपाठातला पहिलाच अभंग. तर देवाची द्वारी उभा क्षण बरी तेडे मुक्तिचारी साधी येल्या. पण देवाचं द्वार कोणतं? मंदिर म्हणजे देवाचं द्वार का? तर नाही. मंदिर कधी झालं? स्वरूपानंद होऊन गेल्यावर त्यांचं मंदिर झालं, तुकोबा होऊन गेल्यावर त्यांचं मंदिर झालं, राम होऊन गेल्यावर त्यांचं मंदिर झालं, कृष्ण होऊन गेल्यावर झालं.
पण देह देवाचे मंदिर, हा देह हेच देवाचं मंदिर आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्या गर्भागारामध्ये हृदयाचा जो आत्मा आहे तोच भगवंत आहे आणि तो जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी नाम हेच साधन वापरावं लागतं. आणि मग आजचा अभंग जो आहे तो संतपर प्रकरणातला आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आता संतांबद्दल तर काय सांगायचं, समर्थांनी खूप छान व्याख्या केली संतांची की या नाव बोलीचे संत शाश्वत अशाश्वत निवडा करी. म्हणजे ह्या जगण्यामधलं मर्म खरं काय आणि खोटं काय हे फक्त कोण सांगू शकतात, संत. म्हणजे समर्थांनी सांगितलंय की सद्गुरू आणि संतांमुळी देव मोठा ऐसा मानितो करंठा. म्हणजे संतांपेक्षा देव सुद्धा मोठा नाही, सद्गुरूंपेक्षा सुद्धा देव मोठा नाही. कारण देवाजवळ सगळ्या कर्माचा हिशोब केला जातो. देव काय करतो, भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जना ते संहारी. म्हणजे रावणाचा वध करायसाठी रामचंद्र प्रभूंना जन्म घ्यावा लागला, अवतार घ्यावा लागला. कंसाला मारण्यासाठी कृष्ण भगवंतांनी अवतार घेतला. म्हणजे काय करतो देव, भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जना ते संवारी. पण माऊली काय म्हणतात, जे खळांची व्यंकटी जाणलो. ते कोणाला मारण्याचं ते काय म्हणतात का, ज्यांची बुद्धी वाईट आहे त्यांना मारून टाका असं म्हणतात का, नाही म्हणत. कारण जी लोक विचार वेगळा करतात त्यांची ती वाईट बुद्धी जाऊ दे आणि ते चांगल्या मार्गाला लागू दे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवा. ते चांगलं सत्कर्म करायला मार्गस्थ होऊ देत हे माऊली म्हणतात. त्यासाठी अतिशय महत्वाचा दृष्टांत म्हणजे कुरुक्षेत्रावर ज्या वेळेला युद्ध झालं तर त्यावेळेला मी संतांमधला आणि देवांमधला फरक सांगते. आजचा अभंग आहे तो संतपर प्रकरणातला आहे. ज्या वेळेला कुरुक्षेत्रावर युद्ध झालं तर त्यावेळेला भगवंतानी गीता कोणाला सांगितली, अर्जुनाला सांगितली. मग बाकीचे लोक नव्हते का तिथे, युद्ध चालू होतं, मग बाकीचे सैनिक होतेच ना. मग बाकीच्या लोकांना ऐकू गेली का गीता, नाही गेली ऐकू. कारण भगवंताने असा काही मायेचा पडदा तयार केला की ती गीता कोणाला ऐकू आली, फक्त अर्जुनाला ऐकू आली. पण माऊलींना मगाशी म्हटल्याप्रमाणे बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून माऊलींनी त्याच दिवशी भगवान कृष्णाच्या जन्माच्या दिवशी गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजताच माऊली पुन्हा जन्माला आली आणि त्यांनी 700 जे श्लोक आहेत भगवद्गीतेचे त्याच्या 9033 ओव्या केल्या. किती सोपं करून सांगावं आपल्याला, किती सोपं. म्हणजे आई जशी काय म्हणते, आई म्हणजे संत म्हणजे आई आहेत. तुम्ही संत माय बाप म्हटले, तुम्ही संत माय बाप कृपावंत. आई कशी म्हणते, आपल्या बाळाला भूक लागलेली तिला कळतं आईला. आई म्हणते दूध भात खा, अरे नाही का मऊ मेटकूट तूप भात तरी खा, दूध ताक भात तरी खा, काहीतरी करून आपल्या बाळाचं पोट भरावं एवढंच आईची भावना असते. तद्वतच या संतांची असते. तुम्हाला श्लोक नाही ना कळणार, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो हा श्लोक आहे. माऊलींनी त्याचं काय केलं, सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादान बजावे, लाभा लाभ न धरावे मना माझी. इतकं सोपं करून सांगितलं आपल्याला माऊलींनी. म्हणजे प्रत्येकाच्या देव्हाऱ्यावर ही ज्ञानेश्वरी असलीच पाहिजे. आता तर कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर पाहिजे ज्ञानेश्वरी. अहो कधी कुठल्या ओवीचा अर्थ कळेल सांगता येत नाही. कारण आपण स्वरूपानंदांच्या तिथे जर पावसला गेलो तर तिथे त्या ज्ञानेश्वरी मांडलेल्या असतात. स्वतः ज्या वेळेला स्वामी स्वरूपानंद होते त्यावेळेला सुद्धा कोणी जर आडी अडचण काही विचारायला गेले तर ते एखादं पुस्तक हातात द्यायचे असे आणि सांगायचे, हे 5 नंबर काढ, त्याच्या डाव्या बाजूचं वाच. त्या भक्ताचं अडचणीचं उत्तर मिळून जायचं. म्हणजे केवढा अभ्यास होता या संतांचा. म्हणून हे संत पुन्हा पुन्हा अवतार घेतात. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम्या पतित कीर्तिवान तुकाराम महाराज म्हणतात. वास्तवात जर आपण पाहिलं तर आई वेगळी असते आणि बाप वेगळा असतो. पण आपण जर आळंदीला गेलो तर आपण काय म्हणतो, माऊली म्हणतो, एकमेकाला माऊली म्हणतो. मा म्हणजे माधुर्य, ऊ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता. हे सगळं ज्यांच्या ठाई, ज्या संतांच्या ठाई आहे त्यांना आपण माऊली म्हणतो.
तुकाराम महाराज एवढे वाणी प्रभू, शब्द प्रभू, भक्ती प्रभू, तरी ते म्हणतात कायम या पतित कीर्तिवान. किती कमीपणा हो, किती कमीपणा. पण आपल्यासाठी, सामान्य माणसासाठी हे लोक अवतार घेतात आणि दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजी. मग अवतार कोण घेतं? तर भगवंत आणि संत दोघच अवतार घेतात. आणि भगवंताला तर आर्ततेने आवाज द्यावा लागतो, त्यावेळेला तो प्रगट होतो. म्हणजे ज्या वेळेला द्रौपदीवर वस्त्र विटंबनाची वेळ आली तर त्यावेळेला तिला खूप मोठा गर्व होता, अहंकार होता. माझे 5 पती आहेत हत्तीसारखे, माझे सासरे आहेत, मला हा काय करणार आहे दुर्योधन. पण काही नाही हो, कोणी वेळेला उपयोगी आलं नाही. नात्यातले नाती लोक कशी असतात, नातेवाईक नात्यातले असे असतात नातेवाईक. आणि मग त्यावेळेला एकच आर्ततेने द्रौपदीने हाक मारली, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावी येना, दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. अरे मी तुला इतके वेळ नाही हाका मारली, पण माझ्या पाप पुण्याचा आत्ता तू लेखाजोखा करूच नको, तू तातडीने ये. एकच आर्ततेने हाक मारली, त्या हाकेसरशी भगवंतानी वस्त्र पुरवली द्रौपदीने. म्हणजे भगवंताला काय करावं लागतं तर आळवावं लागलं, आर्ततेने हाक मारावी लागते. आणि संत कसे येतात, वाल्यापासूनचा वाल्मिकीचा प्रवास जर पाहिला तर त्या काही नारद मुनींना काही त्यांनी 5-10 लाख रुपये दिले होते का नारद मुनींना, की बाबा ये आणि माझा वाल्यापासूनचा वाल्मिकीपर्यंतचा प्रवास तू कर. केवढा मोठा प्रवास आपल्याला माहिती, पण घड्याळ पुढे सरकते, त्यामुळे मी आता दृष्टांत नाही सांगणार कारण भरपूर कथा मोठी. पण त्या वाल्याचा जो वाल्मिकी झाला त्यांनी काय केलं तर भगवंताच्या जन्माच्या आधी उपराठ्या नामासाठी वाल्मिक तरला उठा उठी चरित्र लिहिले शतकोटी रघुनाथाचे. उपराठ नाव घेतलं त्यांनी, मरा 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 मरा. पण नारद मुनींनी सांगितलं भगवंताला हे टेंडर असंच पास करा, त्याला रामराम म्हणतात येत नाही, मरा मराच म्हणतो या, हे असंच पास करा. पण वाल्याचा वाल्मिकी केला का तर परिस्पर्श नारद मुनींचा झाला होता. म्हणून देवापेक्षा सुद्धा संत मोठे आणि अवतार तुम्हा धरा या कारण. अवतार कोण घेतं तर विवेकानंद भंत्या घरी जन्माला येत नाही. ज्यावेळी भुवनेश्वरी मातेनं शंकराचं व्रत केलंय, प्रदोषाचं व्रत केलंय, सोमवारचे उपास केलेत आणि भगवंताला मागितलंय भगवान शंकराला की तुझ्यासारखा पुत्र दे, तेव्हा विवेकानंद त्या कुळात जन्माला येतो. ज्या वेळेला 7 पिढ्यांनी वारी केली, हे व्याख्यान मी पुढे सांगणार आहे उत्तरांगामध्ये, की 7 पिढ्यांनी वारी केली, त्यावेळेला तुकाराम महाराज 8व्या पिढीमध्ये त्या घरात जन्माला येतात आणि अवतार घेतात. आणि जिथं नाथांनी गोंधळ मांडलाय, बया दार उघड, कोल्हापूर महालक्ष्मी दार उघड बया, तुळजापूर लक्ष्मी दार उघड बया, त्यावेळेला आणि जिजाबाईंनी अधिष्ठान ठेवलंय, दे अंबिके दे चंडिके दे शारदे वरदान दे, दे अंबिके दे चंडिके दे शारदे वरदान दे, मज अस्त्र दे मज शस्त्र दे मज ज्ञान दे मज ज्ञान दे, उन्मत्त ही सिंहासने चिरफाडण्या स्वातंत्र्य दे, निर्दाळण्याया दैत्य झुंडी, अंबिके वरदान दे अंबिके वरदान दे. आणि तेव्हा शिवाजी महाराजांचा अवतार होता. त्यावेळेला जेव्हा भगवंताचं अधिष्ठान आहे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्या घरात जन्माला येतात. मग अवतार कोण घेतं तर देव आणि संत घेतात. अवतार स्वामी स्वरूपानंद घेतात. आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल कथा, पण आपण स्वामी स्वरूपानंदांचा अवतार कसा झाला हे थोडक्यात चरित्र भाग बघणार आहे. खरं तर 10 पिढ्या पूर्वीचे पूर्वज कासारवेलीवरून पावसला आलेत, पण 10 पिढ्यांपर्यंत आपण बघायचं नाही, कारण आज्यानी लावलेलं झाड ह्याचं फळ नातवाला खाता येतं. मग ते कर्माचं असू दे नाहीतर आंब्याचं असू दे, आजोबांनी आजीनी जे कर्म केलंय ते नातवाला फेडायला लागतं किंवा गोड फळं चाखायला मिळतं. तर स्वामी स्वरूपानंदांचे आजोबा
परशुराम पंत आणि आजी गंगाबाई. अतिशय देवभक्त असं घराणं होतं, हे ईश्वर भक्त घराणं होतं. आणि परशुराम पंत जे होते तर त्या काळातले ते पुण्यामध्ये येऊन शिकलेले होते. आणि त्यांची पत्नी गंगाबाई, तिथे पावसला अजून देशमुखांचा वाडा आहे. तिचं माहेरचं आडनाव गंगाबाईंचं, म्हणजे स्वामी स्वरूपानंदांच्या आजीचं नाव गंगाबाई. देशमुखांचा वाडा आहे तिथे अजून पावसला, जुना वाडा म्हणतात त्याला. आणि त्या तिथल्या, आणि छान संसार मस्त चालू आहे. पण असा ईश्वर भक्त घरात जन्माला येण्यासाठी तपश्चर्या नको. आणि मग झालं असं एकदा की हे जे परशुराम पंत जे होते तर त्यांना एक सावत्र भाऊ होता आणि आई पण सावत्र होती. आणि रोजचा आपला छान संसार चालू होता. त्या गंगाबाई अगदी अतिशय आपल्या सासू सासऱ्यांची, पतीची, घरातल्या कुटुंबाची छान सेवा करत होत्या आणि सगळ्यांची त्यांनी मर्जी संपादन केली होती. पण आलं की लक्ष ठेवायचं, काहीतरी अनर्थ घडणार. आणि तो जो सावत्र भाऊ जो होता परशुराम पंतांचा, तर छोटा होता पण खूप रडवा होता. मग त्यांची आई काय करायची, रोज त्याला आफू घालायची. आणि आज पण तो तसाच रडत होता. आणि आज मात्र स्वतःच्या त्याच्या आईने घातली नाही आफू. आणि ह्या गंगाबाईंना सांगितलं की तू आफू घाल. ती 8-10 वर्षाची पोर, लहानपणी लग्न व्हायची. आणि तिने आफू घातली आणि ती आफूचं प्रमाण मात्र काय झालं, जास्त झाली. आणि तो जो परशुराम पंतांचा जो भाऊ होता, सावत्र भाऊ, तो गतप्राण झाला. यांच्या संसाराचं पूर्ण काय होतं नव्हतं ते वाटोळं झालं म्हणायला हरकत नाही. आणि त्या सावत्र आई जी होती परशुराम पंतांची, त्यावेळेला आईच्या समोर कोणाची मुलांची बोलायची टाप नसायची. आणि मग त्या आईने सांगितलं की तू जर घरातल्या माणसांना अशी मारायला लागलीस तर तू इथं राहण्याची तुझी योग्यता नाही. तिला माहेरी पाठवून द्यायला सांगितलं. आणि त्या गंगाबाईंना माहेरी पाठवलं परशुराम पंतांनी. पण ती पण मानी होती, हो, स्वाभिमानी होती. ती पण चांगल्या कुळाशाळातली होती. तिने म्हटली गावातच राहायचं इथं तर लोक नावं ठेवतात. आपल्या जुन्या माणसांची म्हण आहे बघा, ती हत्ती पोचवतो पण मुलगी लग्न झालेली पोचवत नाही. त्यामुळे ती पण मानी होती की मी जर आई वडिलांकडे जाऊन राहील तर रोज कोणतरी टोकणार, गावातल्या गावात सासरे ही तर कशाला येऊन राहिली. म्हणून त्या बाईनी, आणि दत्त महाराजांची निस्तीम भक्त होती ती, तिने सरळ धरला तो नरसोबाच्या वाडीचा रस्ता धरला. बघा विचार केला तर पावस कुठं, नरसोबाची वाडी कुठं, डोळ्यासमोर आत्ताचा प्रवास आणा की आत्ता सुद्धा आपल्याला अवघड आहे. आणि त्या बाईनी फक्त दत्तांवर श्रद्धा ठेवून तिथपर्यंत पोचली. आणि त्यावेळची जवळजवळ 166 वर्षापूर्वीची घटना आहे बघा ही. तर त्यावेळी लोक होती पण एकमेकाला आश्रय द्यायची, आधार द्यायची. तिने आपलं तिथे एक आश्रयस्थान शोधलं. एक यती महाराज होते, त्यांना तिने आपली स्वतःची अडचण सांगितली. त्यांनी राहायला आधार आसरा दिला. तिने रोज उठावं, कृष्णामाईमध्ये स्नान करावं, औदुंबराला प्रदक्षिणा घालाव्यात, 4 घरची माधुकरी मागावी आणि घरी जाऊन ते अन्न प्राशन करावं. आणि अहोरात्र त्या दत्त महाराजांची सेवा करावी. आणि हीच नांदी होती स्वामी स्वरूपानंदांच्या जन्माची. आणि तिचं आपलं रोज हे तप चालू. आणि बघा कसं असतं ना, 12 वर्ष सतत एखाद्या गोष्टीचं तपश्चर्या केली ना, तप केलं ना की पद निर्माण होते. भगवंताच्या दारात तिची पद निर्माण झाली. आणि झालं असं की होता करता 12 वर्ष उलटत आले. आणि इकडं काय झालं होतं, पावसमध्ये परशुराम पंतांना दुसरं लग्न करून दिलं होतं त्यांच्या आईने. दुसरी बायको होती, 2-3 मुलं झाली. त्यामुळे त्यांना त्या पत्नीची आठवण येण्याचं काही कारण पण नव्हतं. पण दैव दुर्विलास कसं म्हणतात की 3-4 मुलं जी झाली होती ती सगळी गतप्राण झाली, राहिली नाही. काही काळाने पत्नी पण वारली. आणि मग मात्र हे त्रागा करू लागले, इतका विचार करू लागले, भगवंताची आता आठवण झाली. बघा संसाराचा वेग कमी झाला ना की आपल्याला भगवंताची आठवण होते. आणि तसंच झालं
त्यांना पण भगवंताची आठवण झाली. तशा ह्याच्यातच ते झोपी गेले आणि त्यांना दृष्टांत झाला. एक यती महाराज आले, त्यांनी दृष्टांत दिला की तुझ्या पहिल्या पत्नीला घेऊन ये, तुझा सगळा संसार सुरळीत होईल, सगळा लाभ होईल, तुला समृद्धी पुन्हा पूर्वीसारखी येईल. आणि माहित होतं कोणाच्या तरी कर्वे, आता 12 वर्ष झाले होते, म्हणलं कळलं होतं की ती नरसोबाच्या वाडीला गेली. म्हणून गेले नरसोबाच्या वाडीला आणि गेल्याबरोबर कृष्णामाईमध्ये स्नान केलं आणि वरती येतायत तोच आपली पत्नी दिसली. ती प्रदक्षिणा घालत होती. दोघांची एकमेकाशी नजरानजर झाली, दोघांनी एकमेकाला ओळखलं. कृश शरीर झालेलं होतं पत्नीचं, गंगाबाईंचं, पण तिने त्या प्रदक्षिणा मारता मारता सुद्धा आली आणि आपल्या पतीचं दर्शन घेतलं. आणि ह्यांच्या मनात आलं की हिने किंचित सुद्धा राग ठेवला नाही, किंचित सुद्धा राग मनामध्ये ठेवला नाही. आणि गंगाबाईंनी विचार केला की न जाणो हे जर बाकीच्या यात्रेकरूंसारखे जर इथं आले असले तर आपण त्यांच्यामध्ये व्यत्यय नको, म्हणून ती आपली गेली तिचं नित्यकर्म करायला लागली. आणि करायला लागल्यानंतर तिच्या सगळ्या प्रदक्षिणा वगैरे झाल्या, सगळं झालं. आणि परशुराम पंत मात्र मनातून गहिवरले अक्षरशः. म्हणजे त्यांना असं वाटायला लागलं की आपण केवढा मोठा अपराध केलाय, केवढं कठोर वागलोय आपण हिच्याशी. त्यांना सगळ्या लग्नापासूनच्या ज्या घटना होत्या की किती सात्विकतेने हिने संसार केला हे सगळं त्यांना आठवू लागलं. आणि त्यानंतर त्यांनी दिवसभराचं तिचं सगळं नित्यकर्म पाहिलं आणि संध्याकाळी तिच्या बिऱ्हाडावर गेले. तिने जिथं थांबली होती तिथे गेले आणि शेवटी मोठं धारिष्ट करून म्हणले मी तुला न्यायला आले. ती म्हणली की तुम्ही न्यायला आला असाल, पण मला इथं ज्यांनी आणलंय त्यांनी सांगितलं तरच मी तुमच्याबरोबर येणार. मग म्हणले तुला इथं कोणी आणलं? म्हणली मला दत्त महाराजांनी आणलं इथे. मग आपण त्यांना विचारू. म्हणजे दत्त महाराज थोडी बोलतात, परशुराम पंत म्हणतात इथे थोडी बोलतात. म्हणे नाही, मला ज्यांनी आधार आसरा दिला आपण त्यांना भेटूया. आणि मग ज्या यती महाराजांच्या योगे ती इथं राहिलेली होती त्यांच्याकडे दोघं पण गेले आणि ते दोघं जण ते गेले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की जे ह्यांच्या स्वप्नात जे गेलेले होते तेच ते यती महाराज होते. आणि त्यांनाही मनोमन खात्री पटली की हे काय आता नाही म्हणणार नाहीत आपल्याला. आणि त्यांनी सांगितलं की संसार सुखाचा करा. मात्र त्यांच्या चरित्रात असं आहे की त्या यती महाराजांनी सांगितलं की नाही 1 शेर सोनं घाला, म्हणजे 1 किलो. पण तो भाग वेगळा. पण तुम्ही संसार सुखाचा करा. दोघांनी नमस्कार केल्यावर आशीर्वाद दिला की तुमच्या कुळामध्ये एक ईश्वर भक्त जन्माला येईल आणि त्याची दिगंतात कीर्ती होईल, तेच स्वामी स्वरूपानंद. आणि त्यानंतर दोघं जण पावसला आले. दोघांनी त्यांचा संसार सुरू केला. त्यानंतर त्यांना 2 मुलं झाली, एक सदाशिव आणि एक विष्णुपंत. तर विष्णुपंतांच्या पोटी हे स्वामी स्वरूपानंद हे 4थ्या क्रमांकाचं अपत्य जन्माला. आणि स्वामी स्वरूपानंद पण जन्मताच विलक्षण होतं. त्यांचं सगळं तेज म्हणा, भरपूर त्यांनी कार्य केलं, कित्येकांना अनुग्रहित केली. ही नंतरची घटना. पण कॉलेज वयीन जीवनामध्ये सुद्धा त्यांनी एक स्वावलंबनाश्रम म्हणून नावाचा 6 वर्ष एक संस्था चालवली की कितीतरी लोकांना रामरक्षा शिकवली, ज्ञानेश्वरी शिकवली, कितीतरी मोठं देशासाठी कार्य केलं. 2 वेळा तर तुरुंगात गेले, एकदा रत्नागिरीच्या एकदा येरवड्याच्या. त्यावेळेला गांधीजींची चळवळ चालली होती स्वदेशीची. त्या चळवळीतून ते 2दा तुरुंगात पण गेले. त्यानंतर त्यांचे एक मामा होते केशवराव गोखले म्हणून. तर त्यांना वाटलं की आपला हा भाचा विलक्षण आहे, ह्याला जर सद्गुरू जर मिळाले तर इथं बघा, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय. कारण कसं असतं बघा, सोय करणारे सोयरे असतात. आणि आपण एखाद्या ठिकाणी नवीन ठिकाणी राहायला गेलो, आपण तिथं काय चौकशी करतो? पिठाची गिरणी आहे का? मेडिकल जवळ आहे का? बरोबर आहे ना? पाणी 2 वेळेला येते का? दिवसभर पाणी आहे का? एवढी सोय बघतो आपण प्रापंचिक जीवनामध्ये. आणि महादेह जर जन्माला आला, ह्या देहाची काय सोय? तर सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय. म्हणून कुठल्या तरी संतांना शरण जायचं. आणि आपण काय म्हणतो, प्रापंचिक लोक आपल्याला माहित नसतं, आपण म्हणतो मी सद्गुरू केलाय. अहो, आपली पात्रता असते का हो सद्गुरू करायची? एवढं मात्र नक्की असतं की शिष्याची मनोभूमी तयार झाली की सद्गुरू बीज पेरायला येतात. आणि तद्वतच झालं.
स्वामी स्वरूपानंदांची मनोभूमी तशी तयार झाली होती की आपल्याला आता सद्गुरूंची आसक्ती लागलेली होती. आणि मग सद्गुरूंची आसक्ती लागल्यामुळं त्या मामांना वाटलं की ह्यांना कुठल्या तरी सद्गुरूंचं अधिष्ठान मिळावं, म्हणून त्या केशवराव गोखल्यांनी पुण्यातले बाबा महाराज वैद्य त्यांचा अनुग्रह स्वामी स्वरूपानंदांना दिला. आणि त्यानंतर स्वामी स्वरूपानंदांनी भरपूर मोठं कार्य केलं. असे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा, किती जणांचा उद्धार केला हो स्वामी स्वरूपानंदांनी अवतार घेतला. मग अवतार घेण्यासाठी 3 पिढ्या त्यांनी आधी परमेश्वराचे अधिष्ठान करावं लागलं त्यांना. त्यावेळेला स्वामी स्वरूपानंद त्या कुळात जन्माला आले. म्हणून दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज सांगतात की अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. जड म्हणजे काय मग? लोखंड किंवा दगड म्हणजे जड का हो? तर नाही. आपले आपण पेया विसरू जो धनंजया या नामरूपाई या अज्ञानासी. जडत्व म्हणजे अज्ञान. अर्जुनाला जे अज्ञान झालं होतं, मोह झाला होता की हे समोर सगळे माझे आजोबा आहेत, मी यांना कसं मारू. म्हणून पहिल्या अध्यायात सगळं ऐकून घेतलंय भगवंताने, हा तू म्हणशील तसं, तू म्हणशील तसं. आणि मग दुसऱ्या अध्यायात सांगितलंय सांडी हे मूर्खपणा, उचल हे धनुष्यबाण. सांख्य योगामध्ये सांगितलं हे जडत्व म्हणजे अज्ञान म्हणजे जडत्व. आणि हे घालवण्यासाठी अशा संतांना पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. आणि तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात वाढवाया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. सुख म्हणजे काय हो? आता प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या वेगळे, पण खरं सुख कुठं आहे? आता तुम्ही समजा इथं आलाय, मग आता तुम्ही सुंदरचं भजन ऐकलं, आता कीर्तन ऐकताय, आणि तुम्ही घरी जाऊन समजा घरच्या लोकांना म्हणलात की किती आनंद झालाय बघा आम्हाला, किती सुख वाटलं. मग ते तुम्हाला मोजता येईल का? 1 किलो सुख झालं, 2 किलो सुख झालं, 4 किलो आनंद झाला? त्याची अनुभूती काय करावी लागते? इथं बसूनच घ्यावी लागते. मग हे सुख आपल्याला ह्याच्यात वाटतं. आणि हे सुख मिळवण्यासाठी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठला आवड किंवा पुण्य सामग्री पुरती तयासीत घडे ईश्वर भक्ती. भलते चलते लोक सत्संगात येत नाही. ज्यांच्या प्रारब्धात आहे ना, प्रारब्धामध्ये जे गाठोडं पुण्याचं आहे, तीच लोक इथं येऊन बसतात. मग वाढवाया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. मग भक्ती कुणी कोणी केली हो? कोणकोणते भक्त होते? तर सत्ययुगामध्ये बाळ ध्रुवानी भक्ती केली आणि भगवंताला त्या भक्तीच्या जोरावर थांबवला. त्यानंतर द्वापार युगामध्ये धर्मात्मा युधिष्ठिर, त्रेतायुगामध्ये माता शबरी, आणि चौथ्या युगातला भक्त कोण हो? कोण आत्ताच्या युगातला भक्त? लाडक्या पुंडलिकासाठी थांबला देव वाळवंटी, थांबला देव वाळवंटी. लाडक्या पुंडलिकासाठी थांबला देव
देवा इथून उठू कसा रे, जागी होतील माता पितरे, शब्द विण हे सांगून सारे, फेकली वीट हरीसाठी. पाहिलं पण नाही का, आई वडिलांची सेवा करत होता. म्हणून कलियुगामध्ये आई वडिलांची सेवा हे माय बाप हे माझे असता माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपूर. आई वडिलांची सेवा सांगितली कलियुगामध्ये. त्यावेळेला देव जरी आला तरी त्याला 28 युग, आपण म्हणतो युगे 28 विटेवर युग. दुसरा कुठला भक्त झाला नाही की बाबा 28 युग तू उभा आहे, दमला असशील, खाली बस म्हणणारा कोण भक्त झाला नाही झाला. त्यावर जनाबाई म्हणल्या, कारे कुंड्या मातरासी उभे केले विठ्ठलासी, आईसा कैसा रे तू दीट, मागे फिरकाविली वीट. अरे मागं पाहिलं पण नाहीस तू, असली कसली भक्ती केली तू, आणि तुझ्या विटेवर तू उभा राहिला. म्हणजे असा हा चौथा जो भक्त आहे. भक्तांचे भरपूर प्रकार आहे, पण आता आपल्याला किती वाजता बंद करावं लागेल? 7:45ला बंद करा. तर म्हणून वाढवाया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. आता नामाचं तर महात्म्य काय सांगायचं. मग अशी आपण सगळे भजन ऐकली, नामावर खूप आहे, पण ते नाम घेतानाच काय होतं. नामदेव महाराज सांगतात की कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुख. त्यावेळेला नेमकी झोप येते कीर्तन प्रवचन भजनामध्ये बसल्यावर. त्याचं कारण पण तसंच आहे. ज्या वेळेला कुंभकर्णाची पत्नी निद्रा, तिचं नाव, तर ती कुंभकर्णाला मारलं ज्या वेळेला भगवंतानी, त्यावेळेला ती गेली प्रभू रामचंद्रांकडं आणि त्यांना विचारलं, आता तू तर माझ्या पतीला मारले, आता मी कुठं जायचं. त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं, तू कुठेही जाऊ नकोस, जिथं भजन कीर्तन पूजन चालू असतं ना तिथं तू जा. कारण झोपेच्या गोळ्या घेऊनही झोप येत नाही हो आता, पण कीर्तन प्रवचनामध्ये मेंटली रिलॅक्स एकदम छान झोप येते. बरोबर आहे, येते का नाही. ती बया फिरतच असते आपल्या भोवतीने, कधी आपले डोळे मिटतील त्याचा भरोसा नसतो. म्हणून कुळाचार नाम विठोबाचे. नाम का घ्यायचं तर मान वाढतो. एखादी नवविवाहित मुलगी जी असते ती तिच्या सासरी आली की तिला काय म्हणतात, तो नाव घ्या. मग ती कोणाचं नाव घेते, पतीचं घेते. त्यावेळेला ती त्याच्या अर्ध्या प्रॉपर्टीची मालकीण होते ना. आणि मग भगवंताचं नाव घेतल्यावर आपण सुद्धा एवढ्या मोठ्या अखिल त्रैलोक्याचा आपण सुद्धा मालक, म्हणून नाव घ्यायचं. नामाचं महात्म्य भरपूर आहे, पण आपल्याला एक कथाभाग छान सांगायचा आहे. तुकाराम महाराजांचा जन्म. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज सांगतात, संतांना कशाची उपमा दिली, चंदनाची उपमा दिली. चंदन काय करतं, उगाळताना आपण लावतो त्यालाही लावतोच, तेव्हा त्याला सुगंध येतोच, पण त्या स्वतःच्या हाताला पण येतो. ती संतांना उपमा दिली कशाची, चंदनाची. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायना पतित कीर्ती मानू, कायना
एकदा छान मी भजन सांगते, आपण माझ्या मागे म्हणायचे, पंढरपूर पर्यंत ऐकू गेलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, माय बाबा विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, माय बाबा विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, पंढरीनाथ भगवान की जय. तुकारामांची ही कर्मभूमी असल्यामुळं तुकारामांचा जन्म कसा वंदन भक्तीतून झाला ते छोटंसं आख्यान सांगणार आहे. अगदी आपल्या हाकेच्या अंतरावर देहू आणि आळंदी, भाग्यवान आहोत आपण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतील. म्हणजे हरीपेक्षा आपण हरीचे दास जास्ती पुण्यवान आहोत. आणि शिवाय आपण जास्ती, कारण पुणे जिल्ह्यात दोन्ही तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्र कशाला म्हणायचं? प्रत्येक गोष्टीचा अर्थ काढला कीर्तन यालाच म्हणतात, पण आपल्याला घड्याळाचं बंधन आहे, त्यामुळे आपल्याला कथाभाग पुढे न्यायचा आहे. तीर्थक्षेत्र कशाला म्हणतात? तर तिथे देव, संत आणि तीर्थ तिन्ही एका ठिकाणी जिथे राहतात त्याला तीर्थक्षेत्र म्हणतात. तर अशी दोन आवळी जावळी दिव्य अशी तीर्थक्षेत्र आपल्या जवळ आहेत अगदी पुणे जिल्ह्यामध्ये. त्यातलं देहू हे गाव, आंबिले कुटुंब 10 पिढ्यांची सावकारी आहे. अतिशय सत्वशील समृद्ध असं घराणं आहे. देहू गावी आंबिले कुटुंबात, देहू गावी आंबिले कुटुंबात, भक्त होता तो प्रपंची सुखात, भक्त होता तो प्रपंची सुखात, तळे निष्ठा वाहिली ईश्वराची, तळे निष्ठा वाहिली ईश्वराची, देव देईनानुपेक्षा कदापि, देव देईनानुपेक्षा कदापि. आणि असं हे आंबिले कुटुंब त्यांनी सगळी निष्ठा 7 पिढ्यांनी वाहिली. कुणाला? भगवंताला. त्यामुळे देवाने त्याला कधीही उपेक्षित ठेवलं नाही. आणि चाकणचे महिपत बुवा पाटील यायचे, ओल्लोबा आंबिलेंचे मित्र. चाकणचे महिपत बुवा पाटील देहूमध्ये यायचे आणि दोघं विठ्ठल विठ्ठल करत आषाढी आणि कार्तिकीची वारी करायची. माघ महिन्यातली वारी करायची, चैत्रातली वारी करायची. हा पौष महिना आहे, पुढची माघाची वारी आहे, पण आपण आता ॲडव्हान्स मध्ये करून घेऊया. आणि मग असे